ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात विविध प्रभागांमध्ये सर्वकष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे। महानगरपालिकेच्या लोकमान्य सावरकर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 14 परिसरात दिनांक सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेमध्ये विविध विभागांच्या समन्वयातून व्यापक प्रमाणावरती स्वच्छता करण्यात आलेली आहे। स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे। या स्वच्छता मोहिमेत स्थानिक नगरसेवक दिलीप बारटक्के, राकेश शिंदे, स्थानिक नगरसेविका कांचन चिंदरकर, शीतल ठमाले हे उपस्थित होते। तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे 120 कामगारांनी सक्रिय सहभाग घेतलाय। मोहिमेसाठी 2 शौचालये, सफाई जेटिंग गाड्या, 2 आयन जेटिंग गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती। लोकमान्य डेपो ते ज्ञानोदय विद्यालय ते जुना डेपो, लोकमान्य डेपो ते आईमाता भगवती विजय अपार्टमेंट परिसर, लोकमान्य डेपो ते पंचमुखी सोसायटी, डेनिस कंपाऊंड ते गोकुळ डेअरीपर्यंतचा परिसर, लोकमान्य डेपो ते लोकमान्य जुना डेपो परिसरातील आतील रस्ते, गल्ली, लोकमान्य डेपो सर्कल आतील परिसर, यशोधर नगर ते ठाकूर कॉलेज, महात्मा फुले गार्डन परिसर, आईमाता ते वर्तक नगर नाका ते विजयनगर नाल्यापर्यंतच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे। या मोहिमेदरम्यान एकूण 60 टन कचरा, माती उचलण्यात आलेली आहे। स्वच्छता मोहिमेमध्ये बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, गार्डन विभाग, ड्रेनेज विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी समन्वयानं काम केलं आहे। यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, कार्यकारी अभियंता